श्रोते हो नमस्कार. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मागच्या भागात आपण जाणून घेतलं की जंगलातील वॉर्निंग सिग्नल कसे असतात. आज आपण हिरेन खत्री यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना जंगलाचे असे कोणते आवाज आहेत जे ऐकणाऱ्याला थक्क करू शकतात. तसं म्हणतात की जंगल ॲक्च्युली रात्रीच्या वेळेस जागृत होतं. तुम्ही जंगलात जर कधी फेरफटका मारायला गेलात तर जंगल अगदी शांत वाटतं. पण जशी जशी संध्याकाळ होते किंवा मग अगदी सकाळ होते, म्हणजे जे 2 टाईम्स असतात की एक अगदी सकाळचा टाईम आणि अगदी संध्याकाळचा टाईम, या 2 वेळेस जंगल अगदी जागृत होतं. सकाळी सकाळी पक्षी जागृत होतात, संध्याकाळी किडे आणि बेडकं जागृत होतात. जसं तुम्ही ऐकलंच असेल पावसाळ्यात कसा बेडकांचा आवाज येतो. जशी संध्याकाळ होते तशी आपल्या आजूबाजूचे जे छोटे छोटे तळे असतात, पॉन्ड्स असतात, किंवा तुम्ही नदी नाल्यांच्या जवळ कुठे गेलात तर तुम्हाला कंटिन्युअस त्यांचा आवाज ऐकू येत असतो. किंवा मग सिकाडाज आहेत किंवा क्रिकेट्स आहेत जे आपल्या घरात येतात. दिवसा ते कधीच आवाज करत नाही, पण कधी कधी आपल्या बेडच्या कॉर्नरमधून एखादा क्रिकेट जर घुसला तर तो रात्रभर आपल्याला झोपू देत नाही. असे असते जंगलातली रात्र. कधी कधी तुम्ही रात्री जागलात तर तुम्हाला अचानक स्क्रीचचा आवाज येईल, की असा ओरडण्याचा आवाज येईल. तो आऊल जो आहे त्याला आपण बार्न आऊल किंवा गव्हाणी घुबड आपण मराठीत म्हणतो, तो ओरडत असतो बाहेरून. संध्याकाळच्या वेळेस अजून एक छोटासा आऊलेट असतो, म्हणजे आऊल आणि त्याच्यात एक छोटीशी स्पीशीज असते, म्हणजे छोटासा दिसणारा, म्हणजे महिन्याच्या साईजचा आऊल जो असतो त्याला आपण स्पॉटेड आऊलेट म्हणतो. हे आपल्या घराच्या आसपास म्हणजे शहरांमध्ये राहतात हे आऊल्स. आणि हे आऊल्स संध्याकाळच्या वेळेस की 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 असे जोरात आवाज करतात. ते पेअर्समध्ये राहतात, तुम्ही ऐकलंही असेल कदाचित. अशा पद्धतीने जशी संध्याकाळ होते, जे दिवसा ॲक्टिव्ह असणारे प्राणी ते हळूहळू झोपी जातात आणि जे रात्री ॲक्टिव्ह असणारे प्राणी आहेत ते हळूहळू झोपेतून जागतात. आणि अशा पद्धतीने रात्रीची सुरुवात होते. तर फ्रॉक्स का आवाज करत असतील किंवा हे सिकाडाज किंवा क्रिकेट्स का आवाज करत असतील, काहीतरी पर्पज असतो ना. जसं आपण फक्त फेरफटका मारायला निघालो तसं युज्युअली जंगलात होत नाही. युज्युअली प्रत्येक गोष्टीचा एक पर्पज असतो, पण आपण त्या गोष्टीला त्या पद्धतीने बघितलं, अभ्यास केला, फक्त ऑब्झर्व जरी केलं ना तरी तुम्ही सांगू शकतात की काय पर्पज असू शकतो. जसं फ्रॉग्स म्हणजे बेडकं फक्त पावसाळ्यातच तुम्हाला त्यांचा आवाज येताना दिसेल, कारण की त्यावेळेस त्यांचा ब्रीडिंग सीझन असतो, पाणी असतं तिथे आणि पाण्यात बेडकं एकत्र येतात. तिथे ते पाण्यात अंडी टाकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातून त्यांचे टॅडपोल्स बाहेर येतात आणि त्यांची लाईफ सायकल पाणी आणि जमिनीवर कंप्लीट होते. तिथे रात्रीच्या वेळेस ऊन नसतं. जसं फ्रॉक्सचंच पुन्हा एक्झाम्पल घेऊयात. त्यांची स्किन जी असते मॉइस्ट असते. जर त्यांना म्हणजे सूर्याचं एक्सपोजर मिळालं तर ती ड्राय होईल आणि ते त्याच्याने मरू शकतात, कारण की ते श्वास घेतात त्यांच्या त्वचे थ्रू पण आणि नाकपुड्यां थ्रू पण. तर त्यामुळे ते रात्री ॲक्टिव्ह असतात. बरेचसे प्राणी रात्री बघू शकत नाही आणि बरेचसे प्राणी रात्री बघू शकतात. या गोष्टीचा काही प्राणी फायदा उचलतात शिकार करण्यासाठी, तर काही प्राणी शिकार होण्यापासून वाचण्यासाठी रात्रीचा फायदा उचलतात. तर अशा पद्धतीची असते ही रात्र. वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये रात्री पिक्चर्स घेता यावेत यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये आता काय ॲडव्हान्समेंट झाली? आता फॉर्च्युनेटली कॅमेरा टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे, पण तरी ज्या पद्धतीने आपले डोळे ॲडजस्ट करतात वातावरणात अजून तेवढी ॲडव्हान्स झालेली नाही आहे. पण आम्ही बऱ्याच वेळेस टॉर्च लाईट, फ्लॅश लाईट याचा यूज करत असतो नाईट फोटोग्राफी करण्यासाठी. मी एक एक्झाम्पल देतो. मी पन्ना नॅशनल पार्कमध्ये होतो आता मागच्या वर्षी. तिथे रात्रीची सफारी आम्ही करत होतो आणि रात्रीची सफारी करत असताना पुन्हा आम्हाला एक आऊल दिसला आणि तो आऊल ॲक्च्युली पाण्याच्या जवळ, म्हणजे मॅनमेड स्ट्रक्चर होतं तिथे, त्या पोलवर येऊन बसला आणि मागच्या बाजूला एकदम इंग्रजांच्या काळातली जुनाट बिल्डिंग होती. आणि जसं आम्ही टॉर्च लाईट दिला त्याच्यावर तर त्याची शॅडो जी आहे ती मागे त्या भिंतीवर जात होती. ठीक आहे. आणि ती जी शॅडो आहे ती शॅडो त्याच्याबद्दल असलेले गैरसमज जे आहेत ते मला त्यावेळेस दाखवायचे होते त्या फोटोच्या थ्रू. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पण आपण जर योग्य विचार केला तर अशा पद्धतीची फोटोग्राफी आपण करू शकतो की जेणेकरून काहीतरी मेसेज ती फोटोग्राफी कन्वे करू शकते. श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना वाईल्डलाईफ फोटोग्राफी आवाज आणि इतर साधनांच्या मदतीने कशी केली जाऊ शकते हे आज आपण जाणून घेतलं. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.